राज्यात सध्या अनेक प्रकरणांनी खळबळ उडवून दिली असताना आताच एक मोठी घडामोड समोर आली आहे। ती म्हणजे दिवंगत नेते अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार शिवतीर्थवर पोहोचले आहेत। राज ठाकरेंसोबतच्या पार्थ पवारांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्कादायक आणि वेगवान घडामोडी घडत असतानाच आज एका नव्या भेटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आगामी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली। अजित पवार यांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत पार्थ पवार यांचं सक्रिय राजकारण आणि राज ठाकरे यांची भूमिका याकडे सर्वांचे डोळे लागले। आज सकाळी पार्थ पवार शिवतीर्थवर पोहोचले। सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। ही भेट अधिकृतपणे सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी राजकीय समीकरण पाहता याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलंय। प्रफुल्ल पटेल यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली होती। काही महिन्यांपूर्वी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत। अशा वेळी पार्थ पवार यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय। या पार्श्वभूमीवर कुटुंबातील युवा नेतृत्व आता राज ठाकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी ही भेट घेत असल्याचं बोललं जात आहे। पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे संबंध जुने आणि घनिष्ठ आहेत। यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती। तसंच अजित पवार यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी बारामतीला जाऊन पवार कुटुंबाचं सांत्वनही केलं होतं। पार्थ पवार हे सक्रिय राजकारणात आपलं स्थान भक्कम करण्यासाठी विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधतायत। पार्थ पवार यांनी ही भेट केवळ कौटुंबिक किंवा सदिच्छा असल्याचं म्हटलं असलं तरी शिवतीर्थवरून होणारी कोणतीही हालचाल ही राज्याच्या राजकारणात नवा संदेश देऊन जाते। आगामी काळात या भेटीचे नेमके काय पडसाद उमटतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली। राज्याच्या राजकारणात ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली गेली, कारण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या चौकशीवरून रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे। या प्रकरणी सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल केला जावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। ही भेट मराठी राजभाषा दिनी झाली। रोहित पवार यांनी खंत व्यक्त केली की महाराष्ट्रात एका मोठ्या मराठी नेत्याचा मृत्यूबाबत पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नाहीये। तपासात पारदर्शकता यावी आणि न्याय मिळावा यासाठी रोहित पवारांनी राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितलाय। यापूर्वी त्यांनी मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला। भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी या विषयावर चर्चा झाल्याचं मान्यही केलं। या संवेदनशील विषयावर योग्य तपास होणं गरजेचं असल्याचं मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होतंय। अजित पवार यांच्या अपघातामुळे आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या माहितीमुळे पवार कुटुंबियांनी विशेषतः सुप्रिया सुळे, जय पवार यांनीही तपासाबाबत शंका उपस्थित केल्या। या दोन भेटीमुळे आता हा तपास कोणत्या दिशेला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।